आज आपण अंडा मसाल्याची रेसिपी पाहणार आहे। तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, गॅस मिडियम फ्लेमवर। आता 2 चमचे तेल टाकल्यानंतर बघा 3 बारीक चिरून कांदा टाकलेला आहे, तोही 3-4 मिनिटं परतून घ्यायचा, त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत। आता त्याच्यामध्ये बघा सुकं खोबरं, आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची, तेही चांगली 2 मिनिटं परतून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची, तीही चांगली 2 मिनिटं परतून घ्यायचं। आता त्यानंतर बघा काही मसाले जातील। तर 1 चमचा आहे लाल तिखट, होममेड मसाला 1 चमचा टाकलेला आहे, अर्धा चमचा आपला अंडा मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, असं करून सर्व मिक्स करायचं मसाल्यामध्ये। गॅस आता स्लो फ्लेमवर। त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं मसाला शिजण्यासाठी। त्यामध्ये कोथिंबीरची पेस्ट टाकायची, चवीनुसार मीठ टाकून परत एकदा हलवून घ्यायचं। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं। आता तेल सुटेपर्यंत मस्त असा आपला मसाला शिजलेला आहे। आता त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आता 6 बॉईल केलेले अंडी टाकून घ्यायची, तीही मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे 1-2 मिनटं। आता ते परतल्यानंतर आता त्याच्यामध्ये अंगापुरतं थोडंसं पाणी टाकायचं आणि मग परत एकदा झाकण लावायचं। आता झाकण लावल्या बघा आपला अंडा अगदी ढाब्या स्टाईल अंडा मसाला तयार झालेला आहे। आता तुम्ही तो भाकरीसोबत खा किंवा रोटीसोबत खा, त्याच्यावर कोथिंबीर टाकायची। धन्यवाद।